आमचं आदल्या दिवशी ठरलं होतं की उद्या काहीतरी छान शूट करायचं. आदल्या दिवशी जरा मूडलेस ऑफ होता, म्हणजे चालूच होतं ते 1 हप्ता झालं. मग काय फोटोशूट म्हटल्यावर तर सकाळी उठलंच पाहिजे. मग एकदम 6:30 वाजता उठून मी, शिव, आदित्य आम्ही गेलो फोटोशूट करायला. हे आहे आमच्या अमरावतीचं फ्लावर मार्केट. ते इथे जनरली शूट वगैरे करू देत नाही म्हणते, पण त्या दिवशी आम्ही फुलं घ्यायला गेलो, पण मग आम्ही चान्स मारून घेतला. मग दादांनी आम्हाला परमिशन दिली आणि बघा डोळे कसे सुजलेले आहे. आणि मग मी खूप खुश होती, कारण मी असंच ऐकलं होतं की हे लोक काढू देत नाही, यांचा मार्केटचा वेळ असते वगैरे वगैरे, पण तेव्हा काहीच गर्दी वगैरे नव्हती. मग आम्ही त्यांचा वेळ आणि आपला वेळ वाया न घालता फटाफट शॉट घेतले. मग ज्या दिशेने सूर्य उगवत होता त्या दिशेने आम्ही आमची गाडी चालू केली आणि मग असा शिवदादा आमचे जिथं चांगलं हे वाटलं तिथे असे शॉट घेत होते. आता हा व्हिडिओ खूप जुना आहे, तुमच्या लक्षात येईल, पण ते आता खूप बिझी असल्यामुळे ते व्हिडिओ सगळे टाकायचे राहिले. आता हे शॉर्ट्स तुम्हाला काहीतरी आडवे उभे दिसत असणार आहे, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या, कारण शक्यच नाही आहे एवढं एकट्या माणसाला इतकं हे करणं. हे तिकडे कॅमेरा, इकडे फोन, आणि फारच कठीण आहे. तर मग ते असं घेतलं सकाळच्या कोवळ्या उन्हात, एकदम जे शॉर्ट्स मिळते ते घेतले. खूप छान शूट झाला. आता याचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच आहे एडिट केल्यानंतरचा. हेच ते फ्लावर आहे तिथनं आणलेले वगैरे, आणि लोकेशन पण खूप छान होतं. असं काही आम्ही ठरवून गेलो नव्हतो, असं रस्त्याने जात होतो, जिकडे जिकडे सूर्य उगवत होता तिकडे तिकडे छान असं ऊन येत होतं. असं शूट वगैरे आटपून घरी आलो. मग शॉर्टकटमध्येच जेवण बनवायचं होतं. मग काय मिसळ पाव आणि असं शॉर्टकट बनवलं. सकाळी उठल्यामुळे झोप फार येत होती, आणि मिसळ वगैरे बनवलं तर कसं होऊन जाते की बाकी मग पोळ्या आणि वरण भाताचा कुकर वगैरे लावायची गरज नाही. पण मग मी जनरली थकलेली असली तर त्या दिवशी मी असं शॉर्टकटमध्येच जेवण बनवतो, आणि आम्हाला आवडतं आणि होऊन जातं आमचं तेवढ्या याच्यात. असं नाही की रोज आम्हाला भाजी पोळी वरण भातच पाहिजे जे आहे, कारण ते कितीही करा ते त्यातलं उरतं. त्याच्यापेक्षा हे मिसळपाव वगैरे केलं की मस्त शॉर्टकटमध्ये दोघे मायलेकीचं जेवण होऊन जाते आणि दोघांनाही आवडते. आमच्याकडे अखिलेशला पण खूप आवडायची, पण तो फक्त मिसळ खायचा, तो पाव नाही खायचा. तर असं आहे. आता मिसळपावची जर तुम्हाला इझी रेसिपी लागत असेल तर तुम्ही कमेंट करा. मग काय हिवाळा असल्यामुळे मस्त अंगणात घेऊन गेलो जेवायला, आणि दोघं मायलेकं मस्त सोबत त्यांना जेवलो. त्या दिवशी काहीतरी स्कूल वगैरे नव्हतं वाटते की मला शूटला जायला लेट झालं म्हणून शवना काही स्कूलला गेला नाही. तर हे असं आहे, थोडंसं आडवे उभे शॉर्ट थोडेसे सहन करून घ्या, कारण आता जसजसे शॉर्ट व्हिडिओ बनवेल, शॉर्ट काढेल तशी थोडी ट्रेन होईल. आता जरा नवीन आहे, तर तसा आहेच तुमचा सपोर्ट, तर असा सपोर्ट राहू द्या. आणि एखादा दिवस असा निघतो ना की कंटिन्यू काही ना काही कामं असतात. शूटवरून आलो, मग जेवण केलं, मग अजून काही व्हिडिओज बनवायचे होते, मग जेवण वगैरे केलं, मग थोड्याशा रील्स बनवल्या. तर मग हे असा होता मेनू आपला, मिसळ पाव आणि मग थंडा मठ्ठा. त्याच्यात ती मांजर मध्ये त्रास देत होती, आणि शौनकचा त्या मांजरमध्ये खूपच जीव होता, तर शौनक तिला ते मिसळ पाव असलं तरी हरभरा पाहिजेच. हिवाळ्याचा हरभऱ्याशिवाय माझं जेवण कंप्लीट होत नाही. आणि मग कार्तिकचा फोन आला की मी पुला ॲडमिट केलं, तू दवाखान्यात ये. मग रात्री आम्ही दवाखान्यात पोहोचलो. कठीण सिच्युएशन होती. आपण जरा त्या सिच्युएशनमधून गेलो असलो तरी पण कोणा दुसऱ्याला त्या सिच्युएशनमध्ये बघणं हे खूप कठीण आहे, आणि लहान बहिणीला बघणं म्हणजे खूपच कठीण आहे. पण आई आली नव्हती, कारण तिची डिलिव्हरीची डेट जरा पुढच्या 3 हप्त्यानंतरची होती, पण अचानकच तिला दवाखान्यात न्यावं लागलं. आम्ही सगळे असं दवाखान्यात पोहोचलो, मी, प्रज्वली, कायरा वगैरे. मग असं ते कायरा काही ऐकायचं काम नाही. ती कायराच्या गॅदरिंगला वगैरे गेली होती, ॲन्युअल डे केला, सगळं केलं, जेवण वगैरे केलं, आणि मी आता झोपायला चालली होती. रात्रीचे 12:30-1 वाजले होते. तर मग फोन आला, मी प्रज्वली दवाखान्यात पोहोचलो. तर मग आम्ही कोणालाच सांगितलं नाही, आम्हीच आमचं ॲडजस्ट करून घेतलं. आणि मग असं वाट पाहत बसलो होतो आम्ही, बेबी कधी येते. तर बम थकलो होतो, कारण दिवसभरचे सगळे कामं हे. आणि एखादा दिवस असा निघते ना की आपण विचार काय करतो आणि ते होते काय, हे तर बिलकुल अनएक्सपेक्टेडच होतं. आणि त्याच्यात मग पूजाची काही असं प्रॉपर पॅकिंग वगैरे नव्हतं. ते तिनं जे सामान हातात लागलं ते घेऊन ती दवाखान्यात आली. तसं घर जवळच होतं, त्याच्यामुळे काही एवढं टेन्शनची गोष्ट नव्हती, पण ते ज्याचं त्याला सुचत असते. आणि मी तर बाबा मारोळ्या जांभळं देऊन राहिली. मग चालू होतं आमचं. प्रज्वली आमचा शूट घेत होती, आम्ही काय बोलत होतो काय नाही. आता आमच्या कार्तिकचं माझं ते आम्हालाच माहीत होतं की आमच्या मनात काय चालू आहे. आम्ही काहीतरी ते मनातलं बाजूला ठेवून मागं काहीतरी एक टेन्शन होतं, तर असं हे करत होतो, कारण आम्हाला टेन्शन येत होतं हळूहळू. आणि मग झालं, मग पूजा गेली ऑपरेशन थिएटरमध्ये, आणि मग आम्ही वाट पाहत बसलो.
आणि कायराचं चालू होतं. कायरा काही झोपायला रेडी नाही. तिची आपली वेगळीच एक्साइटमेंट होती की आता बेबी येणार, बेबी येणार. पहिले तर कायराला समजलंच नाही का मम्मीनं बेबी का बरं खाल्ला. आता ती तिच्या बुद्धीनुसार तिचं चालू होतं, ते काहीतरी करत होती. आपली बिग सिस्टरसारखी एकदम करत होती. तसंही आता आमचा बेबी आल्यावर कायरा आमची खूपच मोठी म्हणजे मोठी बहीणच झाली आहे, तर तिला फारच कळते. असं झालं. मग या मॅडम आल्या होत्या बेबीला बघायला, चाइल्ड स्पेशालिस्ट होत्या, आणि बेबी एकदम हेल्दी आहे म्हणे. तर सगळ्यांना आता 1-1:30 वाजता म्हणजे झोपेतूनच उठवावं लागलं होतं. आणि मग कायरा पण आमची एकदम हॅप्पी झाली. आणि आम्हाला माहीत नव्हतं ना बेबी बॉय आहे, कारण आपल्या इंडियामध्ये सांगत नाही. तर आमचं असं काहीच नव्हतं की बॉय पाहिजे की गर्ल पाहिजे. कायराचं असं म्हणणं होतं की गर्ल झाली तर तू घेऊन जा, कारण आमच्याकडे एकच गर्ल पाहिजे. जर बॉय झाला तर त्याला आम्ही ठेव. तर असं कायरा रिलॅक्स होती की आता बॉय झाला म्हणजे आपला बेबी आपल्याच घरी राहणार, आता माई घेऊन नाही जाणार. तर असं होतं. आता बेबी झाला, सगळं झालं, आणि मग मी बम झोपेत होते. आणि मग मी तिथं बेबीला बघितलं, आणि आम्ही त्या नादात ते शॉर्ट्स घ्यायचं विसरून गेलो. कारण कमी लोक असले ना तर मग ते शॉर्ट कोण घेणार, त्या बेबीला कोण बघणार, बेबीच्या आईला, तर ते असं होऊन जाते. माझं तर खूपदा असं होतं की मी शॉर्ट्स घ्यायचं विसरून जाते. त्यामुळे मी बऱ्याचशा गोष्टी फक्त तोंडाने सांगते, पण मी ते तुम्हाला दाखवू शकत नाही. आता मी जशी जशी ट्रेन होईन तसं ते तुम्हाला सांगत जाईल, दाखवत जाईल. तर असा होता मग आमचा दिवस. बेबी आला. आता त्या बेबीचं बारसं झालं, त्याचं नाव आम्ही ठेवलेलं आहे यथार्थ. आणि आता पुढे मागे बेबी आमचा दिसेलच तुम्हाला. आणि कायराची एक्सप्रेशन बघा कशी देते बोलताना. नाही असं एकदम म्हाताऱ्या बाईसारखी बोलते तिथे. बाबा रे, लाज लाज लाज. आणि आमच्या भैयाला काही फरक नाही पडत. तुम्ही दवाखान्यात जा काय, भैया दुसऱ्या दिवशी येईन बेबी बघायला. भैया म्हणजे आमचीचा रॉयल माणूस आहे. त्याला तुम्ही असं दगदगीत वगैरे नेऊ शकत नाही. तो मस्त त्याचं ते जेव्हा पूर्ण सगळं होऊन जाईल, तुम्ही रिकामे व्हाल, हे व्हाल, तेव्हा मला तुम्ही सांगा आणि मला तुम्ही भेटायला न्या. तर असा होता एकंदरीत आमचा दिवस.